आपण एखादा पदार्थ करता करता जे साहित्य आहे, इन्ग्रेडियंट्स, ते अर्धे करता करताच फस्त करावे असं तुम्हाला कधी वाटतं का हो? मला तर नेहमी वाटत असतं. याच्यावर टाकूया आपण हे बटाट्याचं सारण, हे मिश्रण टाकतोय आपण. बरं, आता हे शेवपुरी आहे, मी याच्यात दही पण वापरतोय. दही शेवपुरी करणार आहे मी याला. तुम्हाला आवडत असेल तर दही टाकायचं आहे, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. पण किंचित त्याला एक मॉइश्चर मिळावं त्या दृष्टीने दही छान लागतं. तशी ही जी आपण आमसुलाची चटणी केली त्याच्यात गूळ आहेच, पण तुम्हाला आवडत असेल तर दह्यामध्ये किंचित साखर घातली तरी चालेल. पण ते खूप जास्ती गोड होईल त्या हिशोबाने मी फक्त प्लेन दहीच घेतलेलं आहे. साधं दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला थोडंसं याच्यावर टाकायचं दही, थोडी ही याच्यावर जाणार आहे आमसुलाची चटणी. आंबट आणि गोड अशी ही चटणी आहे. याच्यावर जाणार आहे जिरे पूड, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर काही डाळिंबाचे दाणे, हे बटाट्याचा चिवडा. याच्यात 2-3 प्रकार येतात. जाड असतो, बारीक असतो, याच्यापेक्षा पातळ असेल तोही वापरला तरी चालेल. वाह, आपले उपवासाची शेवपुरी जी आहे ती एकदम भारी दिसते. आणि उपवास असला म्हणून काय झालं, घरी केलेले पदार्थ हे टेस्टीच असले पाहिजे. बस तयार आहे आपली राजगिऱ्याची शेवपुरी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. राजगिऱ्याची शेवपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: राजगिऱ्याचं पीठ, शेंगदाण्याचं कूट, बटाट्याचे तळलेले काप, शिंगाड्याचं पीठ, उकडून चिरलेला बटाटा, डाळिंबाचे दाणे, दही, आमसूल चटणी, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळं मीठ आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, जिऱ्याची पूड, काळं मीठ, तेलाचं मोहन आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पीठ थोडा वेळ मुरवत ठेवावं. तयार पिठाची पोळी लाटून काट्या चमच्याने त्याला छिद्र पाडून वाटीच्या सहाय्याने त्याचा गोल आकार कापून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून तयार पुऱ्या तळून घ्याव्यात. एका बाउलमध्ये उकडून चिरलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, काळं मीठ, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये तळलेल्या पुऱ्या ठेवून त्यावर बटाट्याचं मिश्रण, दही, आमसुलाची चटणी, जिरेपूड, शेंगदाण्याचं कूट, डाळिंबाचे दाणे, बटाट्याचे तळलेले काप आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. 3-4 वेलच्या आणि याच्यात जाणाऱ्या आता या लाल सुक्या मिरच्या. खोबऱ्याला थोडा रंग आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आपण या मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेणार आहोत. तीळ घेतोय, तीळ पण थोडेसे भाजून घेतोय आणि याच्यात जाणार आहे कांदा टाकलेला आहे. कांद्याला व्यवस्थित परतून घेतोय आणि आता तीळ पण इथे आपण भाजून घेतलेले आहेत ते गॅस बंद केलेला आहे आणि हे तीळ आपण जो मसाला करणार आहोत त्याच्यामध्ये टाकणार आहे मी. याचा रंग थोडासा बदलला पाहिजे, थोडासा गुलाबी रंग यायला पाहिजे कांद्याचा. काळी मिरी, नंतर दालचिनी आणि कांदा वगैरे टाकून आपण परतून घेतलेला आहे. थोडीशी 2-4 वेलच्या पण टाकलेल्या आहेत याच्यामध्ये. रंग पण याचा छान आलेला आहे आता कांद्याचा. आणि आता मी इथे गॅस बंद करतोय आणि हा जो परतलेला मसाला आहे हा आपण आता मिक्सरमध्ये टाकतोय. आता आपल्याला वाटायचं, थोडंसं पाणी टाकू आपण, त्याला वाटून घेऊया. मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आपलं. रंग तर छान आलेला आहे. कढईमध्ये आपण तेल तापवून घेऊया. त्याचबरोबर या मिरच्या आहेत या पण आपण कापून घेऊ.
मिरच्या आधी टाकतोय. त्याच तेलामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि तेजपान. शिजवणार आहे तिखट आणि हळद. दीड चमचा आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती पण परतून घेतोय. आता हा मसाला आपण कढईत टाकणार आहोत. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे जे बटाटे आहेत ते आपण कट करून घेऊया. बटाट्याचे थोडेसे मोठेच तुकडे ठेवतोय. ही जी कमल काकडी आहे ही मात्र पाण्यातनं काढताना थोडंसं लक्ष द्या, म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला एकदा पाण्यातनं काढायचं, कारण आतमध्ये पण घाण त्याच्यात असू शकते, कारण की त्याच्यामध्ये असे छिद्र असतात, त्यात घाण असू शकते. तेवढं फक्त बघायचं आहे आपल्याला. आपल्याला हे जे पीसेस आहेत कमल काकडीचे स्लायसेस ते मसाल्यात टाकायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये मी बटाटे पण टाकणार आहे. याच्यात आता जाणार आहे मीठ. आता याला साधारणपणे 20-25 मिनटं, 21 मिनटं तरी लागतील. मंद आचेवर त्याला शिजवायचं आहे. दोन्ही गोष्टी व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. बटाटे पण शिजले पाहिजे आणि ही जी कमल काकडी आहे ती पण शिजली पाहिजे. आता मी याला झाकून व्यवस्थित शिजवून घेतो. 15 मिनटं झालेले आहेत आणि आता बटाटे पण शिजत आलेले असतील. तर आता मी काम करतो, ह्या मिरच्या घेतोय, आता याच्यात टाकतोय. आहा, रंगही मस्त आलेला आहे. रस्सा एकदम भारी होणार आहे. बस आता काय नाही, याला एक अजून 10-15 मिनटं शिजवतो. 10-1 तरी मिनटं लागतील याला शिजायला अजून. ते करून घेतो आणि सगळ्यात शेवटी शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर याच्यात किंचित लिंबाचा रस घालणार आहे आणि बोलमध्ये काढून घेणार आहे. हे मी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहा. कमल काकडी आलू मिरची रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भावनगरी मिरच्या, कमल काकडी, किसलेलं सुकं खोबरं, साल काढलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, तीळ, वेलदोडे, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी, दालचिनी, लिंबू, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या, जिरं, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम कमल काकडीचे गोल काप करून ते पाण्यात भिजवून घ्यावेत. एका फ्राईंग पॅन मध्ये किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, वेलदोडे, लाल सुक्या मिरच्या आणि कांदा घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं, भाजून घेतलेले तीळ, परतलेल्या कांद्याचं मिश्रण आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यामध्ये भावनगरी मिरच्याचे काप वाफवून घ्यावेत. कढईतील तेलामध्ये जिरं, तमालपत्र, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आणि तयार वाटण घालून नीट परतून घ्यावं. वाटण नीट परतल्यानंतर त्यामध्ये कमळ काकडीचे गोल काप, पाणी आणि बटाट्याचे काप घालून सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर त्यामध्ये वाफवलेले मिरचीचे काप आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. आपण पहिला पदार्थ कुठला बनवतोय? आपण गुलकंद ओट्सची बर्फी बनवतोय. प्रियांका, पुढची रेसिपी काय आपली? सीताफळाचा खरवस. आता पुढची रेसिपी काय? पास्ता पायसी.